हरे कृष्णा. आज आपण भगवद्गीता अध्याय नंबर 2 सांख्ययोग म्हणजेच गीतेचे सार, इंग्लिशमध्ये त्याला कंटेंट्स ऑफ द गीता समराईज असं म्हणतात, या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपण या अध्यायाचं सारांश बघूया. आपण मागच्या अध्यायात अध्याय नंबर 1 मध्ये बघितलं की अर्जुन हा शोकाकुळ होतो, भावग्रस्त होतो. आपल्या स्वतःच्या नातलगांना, मित्रपरिवारांना, गुरुजनांना आपल्या समोर युद्धामध्ये उपस्थित बघून. अशावेळी अर्जुन भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांचं शिष्यत्व पत्करतो. नश्वर भौतिक शरीर आणि नित्य आत्मा यांच्यातील मूलभूत अंतर स्पष्ट करून श्रीकृष्ण आपल्या उपदेशाला सुरुवात करतात. देहांतराची म्हणजेच पुनर्जन्माची प्रक्रिया, परमेश्वराची अहितुकी सेवा आणि साक्षात्कारी पुरुषांची लक्षणे यांच्याविषयी भगवान श्रीकृष्ण उपदेश करतात. आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. भगवद्गीता चॅप्टर 2 अध्याय 1. संजय उवाच. तं तथा कृपयाविष्टं श्रुपूर्णाकुलेक्षणं विषिदन्तीमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. याचा अर्थ, संजय म्हणाला, करुणेने भारावलेल्या, मन खचलेल्या आणि अश्रूंनी नेत्र भरून आलेल्या अर्जुनाला पाहून मधुसूदन श्रीकृष्ण पुढील प्रमाणे म्हणाले. तर आपल्याला आठवत असेल, संजय हे धृतराष्ट्र राजा जो अंध आहे यांचे सचिव आहेत आणि त्यांना वेद व्यासदेवांकडनं शक्ती प्राप्त झाल्यामुळे ते थेट कुरुक्षेत्र या ठिकाणी जे युद्ध चालू आहे त्याचं थेट प्रक्षेपण ते बघू शकतात आणि त्याची माहिती ते धृतराष्ट्र यांना देत आहेत. तात्पर्य श्रील प्रभुपादांकडून श्रील प्रभुपादांची जय. भौतिक करुणा, शोक आणि अश्रू ही सर्व आत्म्यांबद्दलच्या असणाऱ्या अज्ञानाची लक्षणे आहेत. सनातन आत्म्याबद्दल करुणा असणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार होय. सनातन म्हणजे काय? सनातन म्हणजे जो नेहमी असतो, नेहमी होता आणि नेहमी राहील असा हा आत्मा आहे, जो आध्यात्मिक आहे. या श्लोकामध्ये मधुसूदन हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. भगवान श्रीकृष्णांनी मधु दैत्याचा वध केला होता आणि आता आपले कर्तव्य करीत असताना ज्या अज्ञानाने आपल्याला ग्रासले आहे त्या अज्ञानरूपी दैत्याचा श्रीकृष्णांनी वध करावा अशी अर्जुनाची इच्छा होती. करुणेचा उपयोग कुठे करावा हे कोणालाही समजत नाही. बुडणाऱ्याच्या वस्त्राबद्दल करुणा करणे व्यर्थ आहे. अज्ञानरूपी महासागरात बुडालेल्या मनुष्याला त्याच्या बाह्य वस्त्ररूपी स्थूल शरीराचे रक्षण करून वाचवता येत नाही. जो हे जाणत नाही आणि केवळ बाह्य वस्त्राबद्दल शोक करतो त्याला शूद्र किंवा अनावश्यक शोक करणारा असे म्हटले जाते. आता इथं वस्त्र म्हणजे आपले शरीर आहे आणि जो प्रमुख व्यक्ती आहे तो आत्म्याशी कंपेअर केलेला आहे. अर्जुन हा क्षत्रिय होता आणि अशा प्रकारच्या वर्तणुकीची त्याच्याकडून अपेक्षा नव्हती. परंतु भगवान श्रीकृष्ण अज्ञानी मनुष्याचा शोक नष्ट करू शकतात आणि याच उद्देशाने त्यांनी भगवद्गीता सांगितलेली आहे. सर्वोच्च अधिकारी भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे हा अध्याय आपल्याला भौतिक शरीर आणि आत्मा यांच्या पृथक्करणात्मक म्हणजे त्यांच्यामधला जो भेद आहे तो भेद स्पष्ट करून देईल. पृथक्करणात्मक विवेचनाद्वारे आत्मसाक्षात्कारी मार्गदर्शन करतो. जेव्हा एखादा मनुष्य सकाम कर्माप्रती अनासक्त होऊन कार्य करतो आणि आत्म्याच्या संकल्पनेत दृढपणे स्थित होतो त्यालाच या प्रकारच्या आत्मसाक्षात्काराची प्राप्तीची शक्यता आहे. इथं आपण थांबूया. हरे कृष्ण.